नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण 11वीच्या क्लासमध्ये बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला इंडेक्स अभ्यासली, त्यानंतर इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासला आणि इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याची सुरुवातीची बेसिक इन्फॉर्मेशन डेफिनेशन आपण मागील लेक्चरला अभ्यासली. आता इथून पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण बुककीपिंगमध्ये कोणकोणते घटक अभ्यासत आहोत. बुककीपिंगचा अर्थ मागे सांगितलाच होता, परत एकदा ऐका. बुककीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर मॉनेटरी रिलेटेड. इट इज कॉल्ड ॲज बुककीपिंग. म्हणजे पैशाशी रिलेटेड असलेले व्यवसायातले सर्व व्यवहार लिहून ठेवणे, रेकॉर्ड करणे, त्याला आपण बुककीपिंग म्हणतो. 1494मध्ये लुका पॅसिओली, इटालियन मर्चंट, याने बुककीपिंगचा डबल एंट्री शोधून काढली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं डबल एंट्रीचा शोध लागला. आता आपण या लेक्चरला पुढचा भाग अभ्यासणार आहोत. बघा, इंट्रोडक्शन पहिल्या टॉपिकचं नावच आहे इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. बुककीपिंग अँड अकाउंटन्सीची ओळख. त्यामध्ये आता फीचर्स ऑफ बुककीपिंग, बुककीपिंगची साधारण वैशिष्ट्ये, फीचर्स या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते बघा. फर्स्ट बघा, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे बुककीपिंग ही एक मेथड आहे व्यवहार नोंदवून ठेवण्याची, रोजचे होणारे व्यवसायातले. सेकंड बघा, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. म्हणजे बुककीपिंगमध्ये फक्त आर्थिक व्यवहारच लिहिण्यात येतात. तिसरं आहे, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर ए स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. म्हणजे बुककीपिंगमध्ये फक्त स्पेसिफिक 1 वर्षाचा कालावधी आहे, तेवढंच रेकॉर्ड ठेवलं जातं आहे आणि ते पुढच्या फ्युचरच्या रेफरन्ससाठी ते नंतर या ठिकाणी सेव्ह करून ठेवलं जातं आहे. त्यानंतर चौथं बघा, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजे बुककीपिंगचं हे एक फीचर आहे की रेकॉर्ड करत असताना, ट्रान्झॅक्शन लिहित असताना विशिष्ट रूल्सनी, नियमांनी आणि विशिष्ट पद्धतीनेच लिहिणं अपेक्षित आहे. हे झाले फीचर्स ऑफ बुककीपिंगचे 4. पुढच्या स्लाईडवरती पुढचं एक फीचर बघा लक्षात येते आपल्याला. 5वं फीचर या ठिकाणी आहे, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस. म्हणजे बुककीपिंग ही एक कला आहे, व्यवसायातले व्यवहार नोंदवून ठेवण्याची बुककीपिंग ही एक कला आहे. अशा प्रकारे बुककीपिंगचे आपण फीचर्स अभ्यासले. आता पुढच्या स्लाईडवर विद्यार्थी मित्रांनो पुढचा भाग या ठिकाणी आपण बुककीपिंगशी रिलेटेड बघणार आहोत. बघा, पुढचा भाग आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग. बुककीपिंगचे उद्देश, ऑब्जेक्टिव्ज. फर्स्ट आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग इज टू कीप ए कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ all the financial transaction in a systematic, orderly and logic manner. म्हणजे बुककीपिंगचं महत्त्वाचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे की कंप्लीट रेकॉर्ड करा, ॲक्युरेट रेकॉर्डिंग करा, आर्थिक व्यवहार सिस्टेमॅटिक अँड ज्या तारखेनुसार ते व्यवहार व्यवस्थित लिहून ठेवा. याला म्हणायचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग. त्यानंतर सेकंड बघा, all the business transaction are to be recorded date wise and account wise. म्हणजे बुककीपिंगमध्ये ट्रान्झॅक्शन लिहित असताना डेट वाईज लिहा, अकाउंट वाईज ते ट्रान्झॅक्शन लिहून ठेवा, तारखेनुसार आणि या ठिकाणी अकाउंटिंगनुसार ते ट्रान्झॅक्शन लिहा. तिसरं आहे बघा, बुककीपिंग सर्व्हिस ॲज ए परमनंट रेकॉर्ड of the monetary transaction of an enterprise business, and it can be produced as an evidence
व्हेदर अँड व्हेअर रिक्वायर्ड. म्हणजे बुक किपिंग ही एक परमनंट सर्व्हिस आहे, परमनंट रेकॉर्ड आहे. पैशाशी रिलेटेड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ते म्हणजे बिझनेस एंटरप्राइजशी रिलेटेड आपण जे काय लिगली पुरावासुद्धा आपण इव्हिडन्स म्हणूनसुद्धा बुक किपिंगचा वापर करू शकतो. तो एक या ठिकाणी बुक किपिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर चौथं बघा, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजे बुक किपिंगमध्ये प्रॉफिट ऑर लॉस हा सुद्धा या ठिकाणी लक्षात येतो, परंतु ते महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. बुक किपिंग रेकॉर्डिंग ठेवलं तर कळणार आहे की आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, त्यासाठी रेकॉर्डिंग ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवं आहे, टू नो द टोटल असेट्स अँड लॅबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. म्हणजे आपल्या बिझनेसच्या असेट कोणत्या आहेत, किती आहेत ते समजणार आहे. असेट म्हणजे मालमत्ता आपल्या, आणि लॅबिलिटी म्हणजे आपली देयता, जे क्रेडिटर्स इतर व्यक्तींची देणी आहेत ते, म्हणजे ते सुद्धा आपल्या लक्षात येतं. त्यासाठी रेकॉर्डिंग करणं, लिहून ठेवणं व्यवहार महत्त्वाचा आहे. त्यानंतर सहावं आहे बघा, टू नो दॅट द बिझनेसमन ओज टू ऑदर अँड व्हॉट ऑदर ओज टू हिम. म्हणजे इतर व्यक्तींना आपण किती देणं लागतो किंवा ग्राहकाकडून आपल्याला किती पैसे यायचे आहेत हे समजण्यासाठी आपल्याला बुक किपिंग ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सातवं आहे, बिझनेसमन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट इज फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन ए सिमिलर लाईन. म्हणजे सातवा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी आहे, बिझनेसमनला आर्थिक प्रोग्रेस आपल्याला लक्षात येतो, करंट इयरचा प्रोग्रेस आपल्याला कळू शकतो, मागील वर्षी आणि यावर्षी किती नफा झाला, किती तोटा झाला, कम्पेअर करता येतं, किती मालाची विक्री झाली, किती खरेदी झाली, आणि इतर बिझनेसशी सुद्धा आपल्याला कम्पेअर करता येतं. त्यासाठी रेकॉर्डिंग इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम द बुक किपिंग. त्यानंतर पुढं हे झाले ऑब्जेक्टिव्ह. आता आपल्याला या ठिकाणी फीचर्स, बुक किपिंगचे सुरुवातीला फीचर अभ्यासले, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अभ्यासलं. आता आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग ह्या भाग एक महत्त्वाचा अभ्यासायचा आहे की बुक किपिंगचे इम्पॉर्टन्स. विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टन्स अभ्यासत असताना सुद्धा या ठिकाणी बुक किपिंगमध्ये काही भाग महत्त्वाचा आहे आणि ते इम्पॉर्टन्ससुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. बघा या ठिकाणी पुढं बुक किपिंगचं इम्पॉर्टन्समध्ये, द इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग इज ॲज फॉलोज, खालीलप्रमाणे दिलेले आहेत. महत्त्व बुक किपिंगचं, फर्स्ट आहे रेकॉर्ड. म्हणजे टायटल वाचतो आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन वाचतो. इट इज नॉट ए पॉसिबल फॉर एनी फॉर रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन but bookkeeping maintains records of all the transaction permanently and systematically in the books of account. म्हणजे बुक किपिंगमध्ये पहिल्यांदा व्यवस्थित रेकॉर्डिंग केलं जातं, जे काय ट्रान्झॅक्शन होतात ते व्यवस्थित या ठिकाणी मेंटेन केले जातात, सिस्टमॅटिक त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. ते एक महत्त्व या ठिकाणी बुक किपिंगचं आहे. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टन्स बघा, फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक इन्फॉर्मेशन. बघा, बुक किपिंग इज यूजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट ऑब्लिक लॉस, assets, liabilities, investments and stock etc. at any given time. म्हणजे बुक किपिंगमध्ये फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी यूजफुल ठरणार आहे की आपल्याला प्रॉफिट किती झाला आहे, लॉस झाला आहे का, आपल्या बिझनेसच्या असेट कोणकोणत्या आहेत, लॅबिलिटीज कोणकोणत्या आहेत देणेकरी, इन्व्हेस्टमेंट आपण गुंतवणूक कुठं केलेली आहे,
अँड स्टॉक आपला शिल्लक माल किती आहे हे समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बुककीपिंग ठेवणं, मेंटेन करणं रेकॉर्ड इट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर तिसरं आहे डिसिजन मेकिंग. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमन फॉर डिसिजन मेकिंग. बुककीपिंगचं हे एक इम्पॉर्टंट आहे की आपल्याला निर्णय घेताना व्यवस्थित घेता येतो, त्यासाठी आपल्याला बुककीपिंग महत्त्वाचं आहे. रेकॉर्डिंग केलं तर आर्थिक व्यवहारातले जे काही डिसिजन आहेत ते क्विक घेता येतात. त्यामुळं बुककीपिंग इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द बिझनेस. त्यानंतर पुढं बघा, पुढच्या स्लाईडवरती आपल्याला दिलेलं आहे चौथं कंट्रोलिंग. म्हणजे हे एक इम्पॉर्टंट आहे बुककीपिंगचं. बघा, बुककीपिंग enables the executives of the business to control the activities of the business. म्हणजे बुककीपिंगचं हे एक महत्त्व आहे की या ठिकाणी सगळ्या बिझनेसवर कंट्रोल राहतो, म्हणजे कुणालाही फ्रॉड करता येत नाही. रेकॉर्ड मेंटेन केलं की लक्षात येतं आणि व्यवस्थित कंट्रोल राहतो की माल किती परचेस करायचा, किती सेल करायचा, क्रेडिटवरती किती, कॅशवरती किती, ते कंट्रोलिंग समजतं. ते एक बुककीपिंगचं इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर पाचवं आहे इव्हिडन्स. इव्हिडन्स म्हणजे इट इज अँड पुरावा. लक्षात घ्या, पुरावा आहे बुककीपिंगमध्ये. तर बघा, बिझनेसमन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्यूस्ड इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ ॲन डिस्प्यूट. म्हणजे बुककीपिंग हे एक महत्त्वाचं का आहे, कारण रेकॉर्डिंग केलं की तो लेखी पुरावा आपल्याला कोर्टामध्ये या ठिकाणी इव्हिडन्स म्हणून सादर करता येतो. म्हणून इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द बुककीपिंग इन ए अकाउंटन्सी इन ए बिझनेस. त्यानंतर सहावं बघा, टॅक्स लॅबिलिटीज म्हणजे कर देयता. Bookkeeping is useful to find out the tax liability, that is income tax, property tax, GST etc. म्हणजे बुककीपिंगमुळं आपल्याला कर देयता पण समजते. इट इज इम्पॉर्टन्स ऑफ द बुककीपिंग. आपल्या बिझनेसला किती प्रॉफिट झाला, किती टॅक्स भरावा किती लागणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला बुककीपिंगचं इम्पॉर्टन्सवरून लक्षात येतं. तर अशा प्रकारे हे आपलं बुककीपिंगचे 6 इम्पॉर्टन्स आपण पाहिले. पहिलं होतं रेकॉर्डिंग, सेकंड होतं फायनान्शियल इन्फॉर्मेशन, तिसरं होतं डिसिजन मेकिंग, त्यानंतर चौथं होतं कंट्रोलिंग, पाचवं आहे इव्हिडन्स आणि सहावं आहे टॅक्स लॅबिलिटी. तर इट इज इम्पॉर्टंट फ्रॉम द बिझनेस. आता पुढं युटिलिटी ऑफ बुककीपिंग. बुककीपिंगचा या ठिकाणी यूज कोणाला होणार आहे, वापर कोणाला होणार आहे, आणि युटिलिटी ऑफ बुककीपिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा बघा. त्यामध्ये फर्स्ट आहे बुककीपिंगचा ओनर. द बिझनेसमन कॅन बी फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, ॲसेट्स, लायबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइज ॲट एनी टाईम. म्हणजे ओनरला केव्हा पण याचा वापर होणार आहे, युजफुल आहे. ओनर लगेच लक्षात येतं की आपल्या बिझनेसला किती प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, आपल्या ॲसेट कोणकोणत्या आहेत. ॲसेट म्हणजे आपले जे काही मालमत्ता आहेत त्या बिझनेस ॲसेट, म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, कॉम्प्युटर. त्यानंतर लायबिलिटी आपल्या ज्या देयता आहेत त्यासुद्धा आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर पुढं आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला सुद्धा इट इज युटिलिटी यूज होऊ शकतो. मॅनेजमेंट ऑफ ॲन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आपल्या मॅनेजमेंटला सुद्धा याचा वापर होणार आहे की आपलं डिसिजन आणि प्लॅनिंग करणं, निर्णय घेणं, बिझनेसवर कंट्रोल ठेवणं, त्यासाठी हे युटिलिटी ऑफ बुककीपिंग इट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर तिसरं आहे इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट.
आपल्याला बुककीपिंगमुळं, रेकॉर्ड मेंटेन केल्यामुळं आपल्या जे काही गुंतवणूकदार आहे त्यांनासुद्धा कळणार आहे की ह्या बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे. मग आपण त्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले, शेअर्स खरेदी केले तर ते महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून इन्व्हेस्टरांनासुद्धा इट इज इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जो काय पुढचा मुद्दा आहे, चौथा आहे तो डेव्हलपमेंट. बुककीपिंगमुळं आपला बिझनेस किती डेव्हलप झालेला आहे तो सुद्धा आपल्याला प्रोग्रेस लक्षात येतो. त्यामुळं बुककीपिंगची गरज हे डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आहे. अशा प्रकारे हा इन्व्हेस्टर्स पाहिला आपण. त्यानंतर तो चौथा मुद्दा बघा, कस्टमर्सला युटिलिटीज कशा आहे. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन बी ॲब्सॉर्ब्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे कस्टमरचं सुद्धा लक्षात येतं की या ठिकाणी फायनान्शियल परिस्थिती कशी आहे बिझनेसची. त्यामुळं बुककीपिंग इट इज इम्पॉर्टन्स, इट इज युटिलिटीज. त्यानंतर पाचवा आहे गव्हर्मेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे गव्हर्मेंटला सुद्धा ते उपयुक्त आहे, कारण गव्हर्मेंटला सुद्धा लक्षात येतं की आपल्याला या बिझनेसपासून किती वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स मिळणार आहेत. त्यानंतर मनी लेंड्स म्हणजे देणेकरी आहेत. मनी लेंड्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर अ डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. म्हणजे पैसे या ठिकाणी द्यायचे किंवा घ्यायचे हे समजण्यासाठी सुद्धा मनी लेंडर्ससाठी सुद्धा बुककीपिंग इट इज युटिलाइज त्याचासुद्धा आपल्याला वापर होणार आहे. अशा प्रकारे आणि जो आता आपण सातवा मुद्दा पाहिला तो वरती गेलेला आहे डेव्हलपमेंट. तर बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा आपल्याला बुककीपिंग इट इज युटिलाइज आहे, उपयुक्त आहे. अशा प्रकारे या युटिलाइज गरज काय आहे, ओनरसाठी सुद्धा बुककीपिंग गरजेचं आहे, मॅनेजमेंटसाठी सुद्धा बुककीपिंगचा यूज आहे, इन्व्हेस्टरसाठी सुद्धा बुककीपिंग यूज आहे, नंतर डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा बुककीपिंग यूज आहे. त्यानंतर चौथा आहे बघा, कस्टमरसाठी सुद्धा बुककीपिंग इट इज युटिलाइज, गव्हर्मेंटसाठी सुद्धा आहे आणि लेंडरसाठी सुद्धा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बुककीपिंग, त्यामध्ये बुककीपिंगचं इम्पॉर्टन्स, पहिल्यांदा बुककीपिंगचं फीचर्स अभ्यासलं, नंतर बुककीपिंगचं इम्पॉर्टन्स अभ्यासलं, त्यानंतर बुककीपिंगचं युटिलाइज अभ्यासलं. अशा प्रकारे बुककीपिंग या एकाच शब्दाभोवती आपण या ठिकाणी स्टडी करत आहोत, फिरत आहोत. कारण रेकॉर्डिंग इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम द बिझनेस अँड अकाउंटन्सी सो अँड सो. Bookkeeping it is most important point from the business transaction, monetary transaction, financial transaction, and it is most important from the business. तर विद्यार्थी मित्रांनो बुककीपिंग हे खूप महत्त्वाचं आहे, कारण व्यवसायातले व्यवहार ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ते जे रेकॉर्डिंगचं काम करतो आपण त्या प्रोसेसलाच आपण बुककीपिंग लक्षात घ्या बुककीपिंग म्हणतो. कारण बुककीपिंग जर ठेवलं तर आपल्या लक्षात येतं वेगवेगळे निर्णय घेणे कुठं कुठं उपयुक्त होणार आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या बुककीपिंगमुळं लक्षात येतं. त्यामुळं बुककीपिंग हे खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण या पहिल्या प्रकरणामध्ये बुककीपिंगचं इम्पॉर्टन्स, मीनिंग, डेफिनेशन पाहिलं आणि बुककीपिंगचा एक महत्त्वाचा भाग अभ्यासला. आता राहिलेला जो काय भाग आहे तो पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या. काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला थोडंसं जड जात असेल मान्य, परंतु हे जर समजून व्यवस्थित घेतलं तर पहिले 1-2-3 चॅप्टर थेअरीचे आहेत, नंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं सुरुवातीला या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या आणि ते परत ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी आपण बुककीपिंगचं डेफिनेशन, मिनिंग. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. राहिलेला भाग कुणाला काही शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये विचारा किंवा या ठिकाणी व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा या ठिकाणी फोन करा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करा.
ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.